हन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवज्झायाणं नमो लोये सव्वसाहूणं जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेण निर्दिष्ठं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सौवदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं। जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता, वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। श्री नेमिचंद्र सिद्धांतीदेव विरचित हा बृहद्रव्य संग्रह ग्रंथ आणि या अंतर्गत आपण जीवाच्या संसारी या विशेषणाची चर्चा करीत आहोत। कालच्या व्याख्यानामध्ये मी जाणीवपूर्वक हा उल्लेख केला होता की जीवाच्या संसारीपणाचा विस्तार सांगणाऱ्या या गाथांना आपण अतिशय काळजीपूर्वक अभ्यासावं, कारण एक विशिष्ट असा कर्णानुयोगाशी संबंधित असणारा भाग आपल्याला याद्वारे खूप छान रीतीने समजून येणार आहे की ज्याची चर्चा ही थोड्याशा कमी वेळेला होत असते। यामध्ये 14 गुणस्थान, 14 मार्गणास्थान, 14 जीव समास आणि त्यासोबत 5 इंद्रियांच्या संबंधित चर्चा ही आता या 2-3 व्याख्यानांमध्ये येणार आहे। तर काल आपण इंद्र स्वरूप आत्मा आणि या इंद्र स्वरूपी आत्म्याला जाणण्यासाठी जे सहाय्यक होणारे उपकरण रूप आहेत त्यांनाच इंद्रिये अशा प्रकारे संज्ञा दिली जाते, हा भाग आपण पाहिला होता। 5 इंद्रियांच्या निमित्ताने हा जीव आपल्या ज्ञान स्वभावाद्वारे जाणतो, अशा अनेक प्रकारची माहिती काल आपण घेतली होती। आता या संदर्भात आणखी पुढे चर्चा आपण नेत आहोत, पण तत्पूर्वी काल काही शंका सुद्धा विचारल्या गेल्या होत्या, त्याचं समाधान प्रथम मी इथून करतो। सर्वप्रथम नीतीजींनी प्रश्न विचारले होते, त्यांचं समाधान असं आहे की निगोदी जो जीव आहे, निगोदिया जीव, पहिल्यांदा निगोदी जीव कोणाला म्हणतात की जे एकेंद्रिय जीव आहेत आणि केवळ एकेंद्रिय आहेत असं नाही, तर जे एकेंद्रिय म्हणजे स्पर्शनेंद्रियाने सहित तर आहेतच, परंतु त्यासोबत एकाच शरीराच्या आधारे अनेक जीव राहतात, असे जे जीव आहेत त्यांना निगोदी जीव अशा प्रकारे म्हटलं जातं। पुन्हा त्याच्यामध्ये सुद्धा नित्य निगोदातले जीव, इतर निगोदातले जीव अशा प्रकारे त्यांचंही वर्गीकरण केलेलं आहे। मुख्य गोष्ट याच्यामधली आपण ही समजावून घेतली पाहिजे की 8 कर्मांनी रहित आणि सर्व प्रकारच्या गुणांचा संपूर्ण विकास झालेली सिद्धरूप अवस्था ही जर जीवाची संपूर्ण विकसित अवस्था असेल, तर बरोबर त्याच्या उलट सर्व प्रकारे अविकसित असणारी, सर्व प्रकारे हीनतेला प्राप्त असणारी अशी जर जीवाची कोणती स्थिती असेल तर ती निगोदी जीवाची आहे। निगोदिया जीव याचा अर्थ असा जीव की जो या संसार परिपाटीमध्ये इतक्या हीन पदाला प्राप्त झाला आहे, इतक्या निम्न स्तराला प्राप्त झाला आहे की त्याच्यापेक्षाही निम्न स्तर कोणताही नाही। लक्षात आलं असेल आता नेमकं की जीवाची संपूर्ण विकसित अवस्था म्हणजे सिद्धावस्था असेल, तर जीवाची सर्वात अत्यल्प विकसित जर कोणती अवस्था असेल तर ती निगोदी ही अवस्था आहे की ज्यामध्ये जीवाला स्वतःच्या मालकीचं एक शरीर सुद्धा मिळत नाही। एका शरीराच्या आधारे अनेक अनंत जीव राहतात, म्हणजे एका शरीरामध्ये भागीदारी करतात। बोला,
तर अशा प्रकारे आयुर्मान सुद्धा अत्यल्प असतं. एक श्वास में 8-10 बार म्हटले ना, खूप कमी अत्यल्प आयुर्मान असतं. आणि त्यासोबत सोबत ज्ञानाचा देखील अतिशय कमी विकास असतो, सर्वात हीन विकास असतो. म्हणजे अक्षराच्या अनंताव्या भागा एवढा. एक अक्षर शिकण्यासाठी जितकं ज्ञान लागतं त्याच्या अनंतावा भाग. म्हणजे थोडक्यात समजून घ्या, ज्ञानाची देखील सर्वात हीन अवस्था ज्या ठिकाणी असते त्या पर्यायीला निगोदी जीव असं म्हणतात. हिंदीमध्ये निगोदिया जीव असं म्हणतात. सगळे समानार्थी शब्द आहेत. निगोदी म्हणा, निगोदिया म्हणा, काही हरकत नाही. तर मग त्यामध्ये पण 2 प्रकार येतात. आता क्रमाने त्याची चर्चा सुरूच आहे, तर 1-2 मिनिटात विस्ताराने सांगून देतो. नंतर पुन्हा हे प्रकरण सांगायचं म्हटलं तर पुन्हा वेळ जातो. तर नित्य निगोद आणि इतर निगोद असे 2 प्रकार असतात. नित्य निगोद म्हणजे असे जीव की जे त्या निगोदी अवस्थेमधून अनादी काळापासून आजपर्यंत कधी बाहेरच पडले नाहीत आणि 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय अशी त्यांना अवस्था अद्यापही प्राप्त झालेली नाही. यालाच म्हणतात, त्या जीवराशीला, त्या जीवांच्या समूहाला म्हणतात नित्य निगोदी जीव. आणि काही जीव असे असतात की जे नित्य निगोद रूप त्या दशेमधून बाहेर पडतात. 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय वगैरे दशा धारण करतात, संसारांमध्ये इतर योनींमध्ये परिभ्रमण करतात आणि मग ठराविक काळ झाल्यानंतर पुन्हा निगोद दशेला प्राप्त करतात. अशा जीवांना इतर निगोद असे म्हणतात. खूप सोपं आहे, काही अवघड नाही. म्हणजे जीवाचं मूळ स्थान जर म्हणायचं असेल, संसारी जीवांचा मुख्य कोटा जर कोणता असेल तर तो निगोदी जीवांचा आहे. की तिथे सर्वात जास्त संसार राशी, सर्वात जास्त संसारी जीव राहत असतील तर ती जागा आहे निगोद. जागा म्हणजे दशा, तर ती आहे निगोदिया जीवांची. आणि ते निगोदिया जीव संपूर्ण लोकाकाशामध्ये सर्वत्र पसरलेले आहेत. परंतु मुख्य रीतीने त्यांच्या राहण्याची जागा ही 7ही नरकांच्या सुद्धा खाली, तेथे निगोदिया जीवांचा मुख्य वास आहे. काय काय सांगतो आहे ही सगळी माहिती म्हणून लक्षात ठेवा. जेवढं लक्षात राहील तेवढं ठीक. समजलं का? नाही लक्षात राहिलं तरी हरकत नाही. ही जनरल माहिती म्हणून आपण लक्षात ठेवावं. निगोदी जीव, एकेंद्रिय जीव हे संपूर्ण लोकाकाशामध्ये सर्वत्र पसरलेले आहेत. परंतु त्यांचा मुख्य निवास हा 7 नरकांच्या सुद्धा खाली सांगितलेला आहे की जिथे मुख्य रीतीने सर्वाधिक निगोद राशी आपल्याला पाहायला मिळते. तर असे नित्य निगोद आणि इतर निगोद असे संसारी जीवांचे 2 मुख्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतात की जिथे संसारी जीव खूप मोठ्या संख्येने पडून आहेत. आता प्रश्न हा होता की निगोदी जीव जो इतका अत्यल्प आयुर्मान धारण करतो, इतकं कमी त्याचं जीवन आहे, एका श्वासामध्ये सुद्धा 18 वेळा जन्मतो, 18 वेळा मरणाला प्राप्त होतो, ज्ञान सुद्धा त्याचं सर्वाधिक हीन आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो एकेंद्रिय तर आहेच, पण त्याच्याजवळ मन नाही, तो मनाने रहित आहे. तो एकेंद्रिय आहे म्हटलं त्याला मन असणारच नाही. मग अशा अवस्थेमध्ये तो वेगवेगळे परिणाम कसे करतो, वेगवेगळे भाव कसे करतो की ज्या भावांमुळे त्याला पुढची गती बांधली जाते. पुण्यपाप भावांमुळे त्याला पुण्यपाप कर्म बांधले जातात. मग पुन्हा तो 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, कदाचित पुढे जाऊन मनुष्य सुद्धा होतो, कदाचित पुढे जाऊन देवगतीमधला देव होतो. मग असे परिणाम करण्यासाठी आवश्यक मन तर त्याच्याकडे त्या दशेमध्ये नाही आहे, असा प्रश्न होता. तर याचं सगळ्यात सुंदर, साधं, सोपं, सरळ उत्तर आहे की जीवाला पुण्य पापाचे भाव करण्यासाठी मनाची आवश्यकता नाही. ओहो, म्हणजे आजपर्यंत आम्ही काय समजत होतो बरोबर त्याच्या उलटच झालं हे. होय, जीवाला पुण्य पापाचे भाव करण्यासाठी मनाची आवश्यकता नाही. म्हणजे निगोदिया जीव सुद्धा
क्रोध, मान, माया, लोभाचे परिणाम करतो. त्याला सुद्धा भीती वाटते, त्याला सुद्धा सर्व प्रकारचे अशुभ भाव होतात. इतकंच काय, त्याच्या भूमिकेनुसार अत्यंत सूक्ष्म असे कषायांची मंदता रूप पुण्य भाव सुद्धा, शुभ भाव सुद्धा त्याला होतात. लगेच तुमचा प्रश्न असणार आहे, कोणते शुभ भाव होतात ते सांगा. ते मला ठाऊक नाही, ते केवळ केवली गम्य आहेत. शास्त्रांमध्ये सुद्धा त्याचं हेच वर्णन येतं. तुम्हाला आम्हाला शुभ भाव होतो, मंदिरात जाऊया, कधी 8 वाजले, चला प्रवचन सुरू झालं असेल, प्रवचन ऐकूया, असे निगोदिया जीवाला भाव होत नाहीत. कारण तो एकेंद्रिय आहे, अतिशय हीन अवस्थेला आहे. त्यामुळे त्याला देवशास्त्र गुरु, त्यांची आराधना, एखाद्या जीवाला मदत करणे, कसलाही भाव होत नाही. परंतु त्याही हीन अवस्थेमध्ये त्याला त्याच्या भूमिकेला अनुसरून असा होणारा एखादा शुभ भाव होतो. आता तो माझ्या मते मी कसा असतो ते सांगतो. खूप पापमय परिणाम, खूप तीव्र लेशीय रूप परिणाम, खूप अतिरंजित क्षुब्धता रूप परिणाम सलग होत असताना मध्येच त्यांची तीव्रता अति कमी झाली असता, ती त्यामध्ये मंदता आली असता, तोच त्यांच्यासाठी शुभभाव आहे. समजलं का? आणि हे घडू शकतं, तो ग्राफ कमी जास्ती होऊ शकतो आणि यालाच तेथे शुभभाव म्हटलेला आहे. आणि या शुभभावांच्या आधारेच तो निगोदिया जीव एकेंद्रिय पर्यायी मधून बाहेर पडून, एकेंद्रिय अवस्थेमधून बाहेर पडून 2 इंद्रिय 3 इंद्रिय वगैरे मध्ये तो येतो आणि मग पुढे क्रमाने विकसित अवस्था होऊन आज या सगळ्या मोबाईल समोर बसून प्रवचन ऐकतो आहे. बोला, इतकी विकसित अवस्था तुमच्या माझ्या जीवाने प्राप्त केली आहे. केवढा मोठा हा पुरुषार्थ केलेला आहे. बस आता आणखी पुरुषार्थ करून आपण खऱ्या अर्थाने मोक्ष मार्गी झालं पाहिजे. म्हणजे यातून आपल्याला हे समजलं की निगोदिया जीवाला किंवा कोणत्याच जीवाला परिणाम करण्यासाठी मनाची आवश्यकता नाही. कुठेतरी मग मन कशाला लागतं? मन लागतं ते सारासार विचार करण्यासाठी, चांगलं काय वाईट काय हे ठरवण्यासाठी, योग्य काय अयोग्य काय, माझ्यासाठी हिताचं काय माझ्यासाठी अहिताचं काय हे ठरवण्यासाठी मन लागतं. विकारी भाव करण्यासाठी मन लागत नाही. थोडक्यात काय झालंय की मन म्हणजे सगळे विचार करणारं, मन म्हणजे सगळे भाव करणारं यंत्र, अशी एक धारणा कुठेतरी पक्की झालेली असल्यामुळे अशा प्रकारे शंका येणं स्वाभाविक आहे. परंतु जैन दर्शनाच्या आधारे त्याचं उत्तरच हे आहे, परिग्रह करण्यासाठी. ऐका हो, आपल्याला आवश्यक अशा वस्तू साठवण्यासाठी, भय करण्यासाठी, मैथून करण्यासाठी आणि आहार ग्रहण करण्यासाठी या ज्या जीवाच्या उपजत जन्माद्वारे उत्पन्न होणाऱ्या प्रवृत्ती आहेत त्यांच्यासाठी मन असण्याची आवश्यकता नाही. यालाच शास्त्रांमध्ये संज्ञा म्हटलेलं आहे. आहार संज्ञा, भय संज्ञा, मैथुन संज्ञा आणि परिग्रह संज्ञा म्हणजेच अशी गोष्ट की जी करण्यासाठी जीवाला मनाची आवश्यकता नाही. सहजच मुंगी सुद्धा मन नसताना सुद्धा आपल्याला काय काय पाहिजे ते सगळं काय साठा करून ठेवते. ही तिची परिग्रह काय आहे? संज्ञा आहे. आणि तिला तर मन नाहीये. म्हणजे परिग्रह रूप परिणमन करण्यासाठी, भय करण्यासाठी, मैथुन रूप परिणमन करण्यासाठी आणि आहार ग्रहण करण्यासाठी जीवाला मनाची आवश्यकता नाही. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की निगोदी जीव मनरहित असताना सुद्धा अशा प्रकारचे शुभाशुभ परिणाम सहजरित्या करू शकतो. त्यामध्ये कोणतीही अडचण नाही. मनाचं कार्य एक लक्षात ठेवायचं, स्वतःचं हिताहित जपणं, स्वतःच्या हिताहिताचा विचार करणं हे मनाचं कार्य आहे. पुढचा प्रश्न होता की जीव द्रव्य रूपाने तर सगळे समानच आहेत, अनंत गुणांनी युक्त आहेत,
मग काही जीव भव्य आणि काही जीव अभव्य अशा प्रकारचा भेद का घडतो? प्रश्न समजतोय? भव्य कुणाला म्हणतात? की जे पुरुषार्थ करून सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याची प्राप्ती करून घेऊ शकतात. घेतात नाही, घेतात म्हटलं नाही, घेऊ शकतात. रत्नत्रय प्राप्त करण्याची शक्ती ज्यांच्या जवळ आहे त्यांना भव्य जीव म्हणतात. आणि सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य रूप मोक्ष मार्ग प्रकट करण्याची शक्ती ज्यांच्या जवळ नाही त्यांनाच अभव्य जीव म्हणतात. शांतीनाथजी, फार सुंदर प्रश्न आहे की मग अभव्य जीवामध्ये असं काय आहे की ज्यामुळे त्याला अभव्य म्हणावं आणि हा भेद कशामुळे होतो? तर त्याचं उत्तरच हे आहे की भव्य आणि अभव्य अशा प्रकारचा भेद होण्यासाठी कोणतंही कारण नाही. कोणतंच कारण नाही. अकारण आहे, अकारण आहे. म्हणजे त्या जीवाची तशी योग्यता असणं हेच कारण आहे. म्हणजे बाजारातून आणलेल्या अनेक त्या कडधान्यांपैकी काही दाणे शिजतात आणि काही दाणे शिजतच नाहीत. आम्ही त्यांना चोर म्हणतो, बरेच काय काय म्हणतो. तर मग ते शिजतच नाहीत. का शिजत नाहीत? त्यांच्यामध्ये शिजण्याची योग्यताच नाही. त्याच प्रकारे काही जीवांमध्ये अशा प्रकारे रत्नत्रय रूप परिणमन करण्याची योग्यताच नाही. त्यालाच शास्त्रामध्ये भगवंतांनी अभव्य जीव म्हणून सांगितलेला आहे. पुन्हा प्रश्न, एवढ्यावर समाधान होत नाही. त्याचं पुन्हा स्पष्टीकरण असं की वास्तवामध्ये भव्य जीवाप्रमाणे, ऐका हो, वास्तवामध्ये भव्य जीवाप्रमाणे त्या अभव्य जीवामध्ये सुद्धा त्याचा निश्चय स्वभाव, त्याचा त्रिकाली भगवान शुद्ध आत्मा, त्या द्रव्याची भगवान बनण्याची क्षमता, परमशुद्ध निश्चयाचा विषयभूत त्रिकाली अखंड अभेद परम ज्ञान स्वरूप आत्मतत्व त्याच्यामध्ये सुद्धा विद्यमान आहेच. थोडक्यात अभव्य जीव सुद्धा भव्य जीवाप्रमाणे लायकातीने, त्याच्या योग्यतेने तो सुद्धा भगवान होण्याच्या काय म्हणतात योग्यतेचा आहेच. त्याच्यामध्ये मटेरियलची कोणती कमतरता नाहीये. ऐका, ऐका, त्याच्यामध्ये मटेरियल म्हणजे काय म्हणतात त्याला, काय म्हणताय त्याला, इनपुट, म्हणजे त्या वस्तूमध्ये काही कमी नाहीये. परंतु त्या शुद्ध आत्म्याचा तो कदापिही आश्रय घेणार नाही, हे त्रिकाल सत्य आहे. समज में आया काय सांगितलं? म्हणजे भगवान बनण्यासाठी आवश्यक सामग्री तर त्याच्याजवळ सगळी आहे, परंतु तो कधीही पुरुषार्थ करून त्या सामग्रीचा उपयोग करणारच नाही, आश्रय घेणारच नाही. अशी जी त्याची वृत्ती आहे त्याचंच नाव अभव्यपणा आहे. मग आता पुन्हा प्रश्न, का घेणार नाही? का घेणार नाही म्हणजे त्याची मर्जी, ती आम्ही कोण सांगणार? ते त्यानं ठरवावं. त्याच्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप चालत नाही. बोला, तुमच्या घरामध्ये माळ्यावरती आणि त्या स्टोअर रूम मध्ये तुम्ही किती सामान साठवून ठेवलंय? ते तुम्ही का वापरत नाही? अरे ते तुम्ही कोण सांगणार? आम्हाला गरज पडेल त्यावेळी आम्ही वापरू. अगदी त्याच पद्धतीने या अभव्य जीवाजवळ सुद्धा त्याचा शुद्ध आत्मा त्रिकाल विद्यमान आहे, परंतु कोणत्याही प्रकारचे निमित्त मिळाले तरी सुद्धा हा जीव स्वतःची ती उपादानगत योग्यता जागृत करून त्या त्रिकाल स्वभावाचा आश्रय घेऊन कदापिही स्वकल्याण करणारच नाही. अशी जी त्याची योग्यता आहे त्यालाच अभव्य म्हणतात. माझ्या मते इतकं स्पष्टीकरण पुरेसं असावं. निश्चितच याद्वारे आपल्याला ह्याच्यापेक्षा अधिक काही सांगता येत नाही. आता कोणत्या कर्मामुळे तो असा झाला, त्यानं असं कोणतं कर्म करून ठेवलंय की त्याच्याकडे त्रिकाल शुद्ध आत्मा असून सुद्धा तो कधी सुखी होणार नाही? याला कोणतंही कर्म आडवं येत नाही. म्हणजे आचार्यांनी किती सुंदर सांगून ठेवलंय, जीवाने जर ठरवलं स्वकल्याण करण्याचं तर त्याच्यामध्ये बाधा येण्यामध्ये करूच देणार नाही मी, अशा प्रकारे कोणतंही कर्म कारण रूप असतच नाही.
आणि म्हणून जीवत्व, भव्यत्व आणि अभव्यत्व हे तीनही पारिणामिक भाव म्हणून सांगितलेले आहेत, की जे कोणत्याही कर्मांच्या उदयामुळे होत नाहीत. कर्म निरपेक्ष असे हे भाव आहेत. थोडीशी चर्चा तात्विक होईल, कठीण होईल, परंतु नवीन लोकांनी जिज्ञासापूर्वक ऐकावी, कारण खरोखर परम भाग्याने ही चर्चा ऐकण्याचं भाग्य लाभतं. खऱ्या अर्थाने संसाराचा पारावार येण्यासाठी या घरगृहस्थीच्या, नातेसंबंधांच्या, भांडी-कुंडी या संबंधातल्या चर्चा या जीवाने अनंत वेळा केलेल्या आहेत, परंतु माझ्या हिताची कोणती गोष्ट आहे या संदर्भामध्ये या जीवाने कदापिही विचार केलेला नाही. आणि म्हणूनच सध्या या 5 इंद्रिय रूप आणि शरीर रूप अवस्थेमध्ये करता भोगतापणाने दुःख भोगत राहिला आहे. आणि म्हणून नवीन चर्चा ऐकत असताना आपण अधिक उत्साहवंत होऊन निश्चित ऐकलं पाहिजे. आज नाही उद्या समजेल, नक्की समजेल अशा प्रकारचा आशावाद आपण नक्की बाळगला पाहिजे. तर सांगितलं की जीव भव्य होतो कोणत्या कर्मांच्या उदयाने? कोणत्याही कर्माचा संबंध नाही. काही जीव अभव्य असतात, कधीही आत्मकल्याण करीत नाहीत. कोणत्या कर्मामुळे? कोणतंही कर्म नाही. जीव स्वतःच या गोष्टी पुरुषार्थाने नक्की करतो आणि ही जीवाची स्वतःची योग्यता आहे. मी तर म्हणतो हे खूप चांगलं आहे की कोणत्याही कर्मामुळे हे घडत नाही. जर कोणत्या कर्मामुळे हे सगळं घडत असतं तर मग मी पराधीन झालो असतो, मी बांधील झालो असतो. जोपर्यंत कर्मांचा उदय बदलणार नाही तोपर्यंत मी आत्मकल्याण करू शकणार नाही. याचा अर्थ मी अजूनही स्वाधीन आहे, वस्तू स्वरूपानेच मला स्वाधीन केलेलं आहे. खऱ्या अर्थाने यापेक्षा आनंददायक दुसरी कोणतीही गोष्ट असू शकणार नाही. तर अशा प्रकारे भव्य आणि अभव्यत्वासंबंधी आपण चर्चा केली. पुढे 5 इंद्रियांचे विजयजींनी प्रश्न विचारला होता. प्रश्न म्हणजे एक सहज त्यांनी विचारलं होतं की 5 इंद्रिय जीवांचे मुख्य रीतीने 2 प्रकार पडतात. एक त्रस जीव आणि दुसरे स्थावर जीव. तर जे स्थावर जीव आहेत ते तुम्हाला सांगितले एकेंद्रिय जीव आहेत, 5 प्रकारचे आहेत. पृथ्वीकायिक, जलकायिक, अग्निकायिक, वायुकायिक आणि वनस्पतीकायिक हे 5 स्थावर एकेंद्रिय जीव आहेत. आणि उरलेले जे 4 आहेत, 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय आणि 5 इंद्रिय, यांना त्रस जीव म्हणतात. यांना त्रस जीव म्हणतात. आता या त्रस जीवांमध्ये सुद्धा 2 इंद्रिय, 3 इंद्रिय आणि 4 इंद्रिय यांना विकलेंद्रिय जीव म्हणतात. 2 इंद्रिय, 3 इंद्रिय आणि 4 इंद्रिय या जीवांना विकलेंद्रिय जीव म्हणतात. आणि जे पंचेंद्रिय जीव आहेत, त्यांच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात. त्याची चर्चा आता पुढे येणार आहे, क्रमाने करूया. 5 इंद्रियांचे एकदा सांगून देतो. पंचेंद्रिय जीवांचे 2 प्रकार पडतात. एक संज्ञी आणि दुसरे असंज्ञी. संज्ञी म्हणजे मनाने सहित आणि असंज्ञी म्हणजे मनाने रहित. तर अशा प्रकारे यांची पण चर्चा आपण केली. प्रदीप कुमारजींनी एक शंका विचारली होती की केवली समुद्घात जेव्हा होतो, संपूर्ण आत्म्याचे प्रदेश संपूर्ण लोकाकाशामध्ये पसरतात, तर त्यावेळेला जो समुद्घाताच्या वेळेला कर्म खेळवली जातात. आयुकर्माबरोबरच 3 कर्म, वेदनीय कर्म, नामकर्म आणि गोत्रकर्म, ही 3 आघाती कर्मांचे कर्म परमाणू जे अचानक किंवा खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये कमी वेळामध्ये खिरवले जातात, तर ते मग भोगून संपवतात की न भोगता संपवतात? बघा किती चिंता आहे. खरं आहे की नाही? लवकर अरिहंत व्हायचंय, लवकर सिद्धगतीला जायचंय, त्यांनाच हा प्रश्न पडू शकतो, होय की नाही? तर ते म्हणतात ते भोगून संपवायचे की न भोगता संपवायचे? तर त्याचं उत्तर असं आहे प्रदीप कुमारजी की अरिहंत झाल्यानंतर कोणत्याही कर्मांना भोगावंच लागत नाही. ते भोगतात असं नुसता उपचार आहे, म्हटलं जातं. वास्तवामध्ये भोगावं तर लागतच नाही. का? कारण अनंत चतुष्टय प्राप्त झालेले आहेत आणि उरलेले जे 4 आघाती कर्म आहेत ते जळलेल्या किंवा जळून राख झालेल्या दोरीच्या पिळाप्रमाणे सांगितलेले आहेत. काय सांगितलं?
जळून राख झालेल्या दोरीच्या पिळाप्रमाणे आहेत. म्हणजे एखादी दोरी आहे आणि तिला आपण आग लावली, मग अग्नीमध्ये ती जळाल्यानंतर काय होतं, ती तशीच्या तशी राहते, तिची राख बनते आणि त्याच आकाराची राहते. प्रश्न असा आहे की त्याच्यामध्ये किती दम आहे? काहीच दम नाहीये, दिसते नुसती दोरी, परंतु त्या पिळामध्ये बांधण्याची काहीच शक्ती नाहीये. अगदी त्याचप्रमाणे अरिहंत झाल्यानंतर उरलेले जे 4 कर्म आहेत वास्तवामध्ये ते जरी जेवरी प्रमाणे म्हणजे जळलेल्या दोरीच्या पिळाप्रमाणे आहेत, की जे दिसताना तर दोरीसारखे दिसतात परंतु त्यांच्यामध्ये बांधण्याची शक्ती अजिबात नसते. त्याप्रमाणे या 4 आघाती कर्मांमध्ये जीवाला दुःखरूप परिणमण्याची अजिबात ताकद नसते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं पाहिलं तर हे कर्म त्यांना भोगावेच लागत नाहीत. हे उत्तर निश्चयाने आहे. व्यवहाराने ते 4 कर्म सुद्धा अरिहंत भगवान भोगतात असं समजायचं, कारण ते स्थूल कथन आहे. दिसताना तर दिसतं की नाही 4 कर्मांचा उदय सुरू आहे, शरीर आहे, शरीरामुळे संसारात आहेत, बंधनात आहेत असं म्हणावं तर लागतं की नाही? लागतं. म्हणून व्यवहार न सांगतो अजूनही ते 4 आघाती कर्मांना भोगतात. निश्चय न सांगतो भोगतात म्हणजे काय करतात, किती दुःखी होतात? अजिबातच दुःखी होत नाहीत. चला आम्ही त्याला भोगणंच म्हणत नाही असं म्हणतो, निश्चय नाही. समजलं का? तर अशा प्रकारे आणि अरिहंतांना सांप्रदायिक आश्रव न होता इर्यापथ आश्रव होतो. इर्यापथ, प्रदीप कुमारजी ऐका, इर्यापथ आश्रव म्हणजे काय? कर्मांचा उदय येतो आणि ज्या समयाला उदयाला येतो त्याच समयाला खिरून जातो. म्हणजे नवीन कर्मांचा बंध होतो आणि न थांबता त्याच समयाला खिरून जातो. तुमचं माझं असं घडत नाही. तुम्हाला मला पहिल्यांदा कर्मांचा बंध होतो, मग काही काळ विश्रांती घेतो, मग उदयाला येतो, त्यावेळी फळ देतो आणि मग निघून जातो. बोला, तुमच्या घरी कोणते पाहुणे आलेले आवडतील तुम्हाला? आज आले, 6 महिने राहिले, भरपूर त्रास दिला आणि मग निघून गेले असे पाहुणे पाहिजे की आले आले म्हणता म्हणता निघूनही गेले? बोला, कसे पाहुणे पाहिजेत? तर निश्चित आम्हाला असे पाहुणे पाहिजे की आले, उभ्या उभ्या नमस्कार चमत्कार झाला आणि निघून गेले. बोला, मी उगीच उदाहरण दिलं हे बरं का. तर मग हे अरिहंतांचे पाहुणे असे आहेत, हे 4 आघाती कर्म असे आहेत की ज्यांचा बंध होतो न होतो तोपर्यंत त्यांचा उदय येऊन निघून जातो आणि म्हणून त्यांना त्यांचं फळ भोगावंच लागत नाही. यालाच इर्यापथ आश्रव असं नाव आहे. आता माझ्या मते याच्यावरून आपलं समाधान झालं असेल की व्यवहाराने जरी अरिहंत परमात्मा 4 आघाती कर्मांना भोगतात असं विधान येत असलं तरी वास्तवामध्ये त्यांना ते भोगावे लागत नाहीत. त्यामुळे त्यांना ते दुःखी कष्टी करू शकत नाहीत आणि समुद्घाताच्या वेळेला ते एकाच वेळी खिरवून संपवले जातात. चला, तर ऐकून शंका समाधान कालच्या शंकांचं झालेलं असावं. तरी पण काही विकल्प असेल तर नंतर आपण विचारू शकता. आता आपण चर्चा करूया. काल एक प्रश्न मी विचारला होता, कोणी उत्तर देईल का? शाकाहार आणि मांसाहारा संबंधी मी प्रश्न उपस्थित केला होता की सगळेच जीव जर 1 इंद्रिय, 2 इंद्रिय, 3 इंद्रिय आणि 4 इंद्रिय आणि 5 इंद्रिय असतील तर मग सर्वच जीवांना अन्नभक्षण करताना कोणत्या ना कोणत्या जीवांचा घात होणं अनिवार्य आहे, हिंसा होणारच आहे. तर मग मांसाहार का करू नये, शाकाहारच का केला पाहिजे? त्याचं उत्तर आपल्याला आज खूप व्यवस्थित रीतीने मिळणार आहे. माहिती तर सर्वांनाच आहे, परंतु आज त्याचं उत्तर फार व्यवस्थित मिळणार आहे. तर सांगतो मी त्याचं उत्तर. याचं उत्तर असं आहे की जीवो जीवस्य जीवनम, प्रसिद्ध आहे हे वचन, की एक जीव जगत असताना दुसऱ्या जीवाच्या आधारे त्याचा घात करून जगतो अशा प्रकारे सांगितलं जातं. परंतु आपण हे समजावून घेतलं पाहिजे की आपण कोणत्याही भूमिकेमध्ये असू, कोणत्याही गतीमध्ये असू, आपल्याला काही वेळेला
दुसऱ्या जीवांचा घात हा करावाच लागतो. तर मग मांसाहार सोडून शाकाहारच का केला पाहिजे? तर त्याचं उत्तर हे आहे की सर्व जीव हे विविध इंद्रिय असले आणि आपल्याला शरीर संचालन करण्यासाठी किंवा या शरीरासोबत राहत असताना अन्न सेवन, अन्न भक्षण करणं अनिवार्य असेल आणि त्यामुळे जीवांचा घात करणं अनिवार्य असेल, तरी सुद्धा सर्व पदार्थांचं भक्षण करण्यामध्ये होणारी हिंसा ही समान नाही. काय सांगितलं? हिंसा होणं अनिवार्य आहे, परंतु सर्व जीवांचं म्हणजे थोडक्यात सर्व कोणत्याही जीवांच्या घातामध्ये समान हिंसा होते असं नाहीये. त्याचं एक गणित आहे, त्याचं खूप सुंदर जैन शास्त्रामध्ये सांगितलेलं गणित आहे. पहा कसं आहे. तर असं आहे की मांसाहारामध्ये मांस उत्पन्न होईल अशा पशु किंवा पक्ष्याला मारून किंवा मरणाला प्राप्त झालेल्याचं मांस भक्षण केलं जातं. निश्चितच तो विविध इंद्रिय म्हणजे 3 इंद्रिय, 4 इंद्रिय, शक्यतो 5 इंद्रिय असा तो जीव असतो. आणि शाकाहारामध्ये आपण वनस्पतींचं भक्षण करतो आणि त्या सगळ्या वनस्पती, भाज्या ह्या सर्व एकेंद्रियामध्ये येतात. म्हणजे सर्व प्रकारचा शाकाहार हा एकेंद्रिय जीवांचा घात करून बनतो आणि मांसाहार हा नियमाने मोस्टली पंचेंद्रिय आणि शक्यतो मग त्याच्यामध्ये खाली काही 4 इंद्रिय, 3 इंद्रिय वगैरे जीवांचा घात करून बनतो. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ऐका. एकेंद्रिय जीवांचा घात करण्यामध्ये जितकं पाप लागतं त्याच्या अनंत पटींनी अधिक पाप 2 इंद्रिय जीवांच्या घातामध्ये लागतं. 2 इंद्रिय जीवांचा घात होत असताना जितकं पाप लागतं त्याच्या अनंत पटींनी अधिक पाप 3 इंद्रिय जीवाच्या घातामध्ये लागतं. 3 इंद्रिय जीवाच्या घातामध्ये जितकं पाप लागतं तर ते त्याच्यापेक्षा अनंत पटींनी पाप 4 इंद्रिय जीवांच्या घातामध्ये लागतं आणि 4 इंद्रिय जीवाच्या घातामध्ये जेवढं पाप लागतं त्याच्या अनंत पटींनी पाप हे पंचेंद्रिय जीवांच्या घातामध्ये इतका पाप बंध होतो. आता जर पोटच भरायचं असेल तर ते अधिक पाप करून आपण अन्न ग्रहण करावं की कमी पाप करून अन्न ग्रहण करावं हा ज्या त्या जीवाचा स्वतःचा प्रश्न आहे. समजलं का? पहा खूप सुंदर चर्चा आहे ही. शक्यतो हे पटत नाही असं कसं म्हणता? शेवटी जीव तो जीवच आहे. बघा काय उत्तर आहे. ह्याला लॉजिक काय सांगितलं जातं? शेवटी कसा का असेना, किती का इंद्रिय असेना, शेवटी तो जीव आहे की नाही. आणि जीवाचा घात केल्यानंतर एकेंद्रिय जीवाचा घात करण्यामध्ये कमी पाप आणि 5 इंद्रिय जीवांचा घात करण्यामध्ये जास्त पाप, हे कुठून आणला तुम्ही? बोला. हे गणित कशावरून घालता? आम्हाला मांसाहारापासून परावृत्त करण्यासाठी आणि तुमच्यासारखं शाकाहारी करण्यासाठी? नाही, हे तुमचं गणित कुठेतरी चुकतं आहे. तुम्ही हे व्यवस्थित सांगत नाहीये. डॉक्टर बाहुबली पाटील सर आहेत येथे. बोला. लोकांचं म्हणणं काय असतं की हे तुम्ही कशाच्या आधारे सांगता की एकेंद्रिय जीवाच्या घातामध्ये कमी पाप आणि पंचेंद्रिय जीवाच्या घातामध्ये जास्त पाप, अनंत 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 पटींनी जास्त पाप, याचा आधार काय आहे? आणि शेवटी जीव तर जीव आहे आणि कोणत्याही जीवाचा घात होत असताना पाप समानच पाहिजे. काही लोकांना पटणार नाही हे, पण जे लोक लॉजिक किंवा न्यायाने विचार करतील त्यांना हे पटलं पाहिजे. बोला नीतीजी, लक्षात येते का? सुनीताजी काय सांगतोय की कोणताही जीव असे ना का तुम्ही इंद्रियांच्या आधारे असा भेद कसा काय करू शकता की कमी इंद्रियांच्या जीवाच्या घातामध्ये कमी पाप आणि जास्त इंद्रियधारी जीवाच्या घातामध्ये जास्त पाप? व्हॉट इज द प्रूफ? व्हॉट इज द लॉजिक? असं कशामुळे घडतं रवींद्रजी? तर याचं उत्तर असं आहे की हे अशामुळे घडतं कारण जितका कमी इंद्रिय जीव असतो त्याच्या घातामध्ये आपले परिणाम कमी कलुषित होतात आणि जितका अधिक प्राणधारी जीव असतो
त्याचा घात होत असताना आपले प्राण जास्त कलुषित होतात. हे कोण काळजीपूर्वक ऐकतील त्यांनाच समजणार आहे बरं. काय सांगितलं? जितके प्राण कमी त्या जीवाच्या घातामध्ये आपले प्राण किंवा आपल्या भावना कमी क्रूर असतात आणि जास्त प्राण असणाऱ्या जीवाच्या, जास्त इंद्रिय असणाऱ्या जीवाचा घात करताना आपले परिणाम फार क्रूर व्हावे लागतात. बोला, मी उदाहरण देतो तुम्हाला. वनस्पतीचं एखादं फळ किंवा एखादी वनस्पती तोडून खाणं यामध्ये होणारे परिणाम आणि एखाद्या डास मच्छरला मारण्याचे परिणाम, बोला, दोन्हीमध्ये कोणता परिणाम उग्र आहे आणि कोणता परिणाम मंद आहे? निश्चितच तुम्ही म्हणाल की एखादं झाड किंवा एखादी वनस्पती खाण्यामध्ये परिणाम कमी होतात हिंसेचे, पण कमी आकुलित होतात आणि डास मच्छर मारत असताना खूप जास्त क्रूर होतात. आता उलट डास मच्छर मारत असताना आपले परिणाम जास्त प्रभावित होतात की गाय, म्हैस, बैल अशा प्रकारचे 5 इंद्रिय प्राणी मारताना जास्त क्रूरता झाली पाहिजे? बोला, जितक्या सहजतेनं जीव डास मच्छर इत्यादींना मारतो, काय तितक्या सहजतेने तो 5 इंद्रिय गाय, बैल इत्यादींना मारू शकतो? नाही मारू शकत. त्यावेळी त्याचे परिणाम अधिक क्रूर झाले पाहिजेत. निश्चितच हे आपल्याला सहजरित्या समजून येऊ शकतं. बोला, लक्षात येतंय? हो. याचा अर्थ तो डास मच्छर खूप छोटा प्राणी आहे आणि गाय, बैल खूप मोठे प्राणी आहेत, म्हणून तेथे मारताना जास्त परिणाम क्रूर होतात अशा आकाराचा प्रश्न नाहीये बरं. कारण त्या गाय, बैल या प्राण्यापेक्षा सुद्धा खूप मोठा एखादा वटवृक्ष जरी असेल, एखादं मोठं झाड जरी असेल, तरी ते कट करताना जीवाचे परिणाम तेवढे क्रूर होत नाहीत. समजलं का? बघा, कारण तो शेवटी एकेंद्रिय जीव आहे. समजलं का? आकाराचा प्रश्न नाहीये येथे इंद्रियांचा प्रश्न आहे. आणि म्हणून म्हणतो की जे एकेंद्रिय वनस्पती आहेत, झाडं झुडपं आहेत, त्यांच्या हिंसेमध्ये जीवाचे परिणाम हे कमी क्रूर होतात आणि उत्तरोत्तर जसजशी इंद्रिय वाढत जातात अशा अधिक इंद्रियधारी प्राण्याचा घात करताना जीवाचे परिणाम खूप जास्त क्रूर होतात आणि मग जितकी क्रूरता वाढते तितक्या प्रमाणात पाप बंध सुद्धा वाढतच जातो. म्हणून जैन शासन म्हणतं, म्हणून जैन दर्शन सांगतं की बाबा रे, तुला तुझं पोटच भरायचं आहे ना, तर मग तू असे पदार्थ निवड की ज्यामुळे तुला कमी पापाचा बंध होईल. बंध तर होणारच आहे, हिंसा तर घडणारच आहे, परंतु त्यातल्या त्यात कमी हिंसा होईल अशा प्रकारे तू आपलं जीवन यापन केलं पाहिजेस. आता मुनिराजांसारखी अवस्था असेल किंवा खूप व्रती जीव जे असतात ते पूर्ण अचित्त पदार्थ ग्रहण करतात की ज्यामध्ये जीवाचा सद्भावच नाहीये. उदाहरणार्थ तांदूळ, डाळी की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सच्चित्तपणाच नाहीये, जीवच नाहीये. तर अशा प्रकारे पूर्णपणे अचित्त आहार ग्रहण करणारे म्हणजेच जीवांनी रहित आहार ग्रहण करणारे जीव खरोखर धन्य आहेत. परंतु ज्यांना हे शक्य नाही त्यांनी किमान शाकाहार तरी केलाच पाहिजे. अशा प्रकारे येथे जिनदर्शनामध्ये इंद्रियधारी जीवांच्या आधारे खूप सुंदर वर्णन केलेलं आहे, जे की आपल्याला सहजरित्या पटलं पाहिजे, सहजरित्या हे पटू शकतं. आता यामध्ये आणखी खूप विचार करण्यासारखा आहे की अशा प्रकारे हे विविध इंद्रिय धारण करणारे जीव खऱ्या अर्थाने आपापलं जीवन यापन करीत असतात आणि त्यावेळेला आम्हाला आमचं शरीर कोणत्या प्रकारचं आहे याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आपण सर्वजण सुज्ञ आहात, त्याच्यामध्ये आपल्याला ही माहिती कदाचित माहिती असेल की प्रत्येक जीवाच्या शरीराची रचना ही विशिष्ट प्रकारे झालेली आहे आणि त्याद्वारे अशा प्रकारे शाकाहार आणि मांसाहार करणाऱ्या जीवांचं वर्गीकरण करता केलेलं आहे. ते कुणी जैन शास्त्रज्ञांनी केलेली नाही, तर जैव शास्त्रज्ञांनी हे वर्गीकरण केलेलं आहे. उदाहरणार्थ, जे शाकाहारी प्राणी निसर्गामध्ये दिसतात
ते सर्व शाकाहारी प्राणी ओठांनी पाणी पितात आणि जे मांसाहारी प्राणी आहेत ते जिभेच्या टोकाने पाणी पितात. हे एक सहज सुलभ वर्णन आहे. जंगलातले कोणतेही जंगली प्राणी पहा, मांसाहारी प्राणी पहा, ते जिभेच्या टोकाने पाणी पितात. त्यांची पद्धतच ती आहे. आणि जे शाकाहारी पशु आहेत ते ओठ बुडवून ओठांनी पाणी पितात. हा खूप मोठा फरक आहे. त्याचप्रमाणे जे शाकाहारी प्राणी आहेत त्यांच्या पोटातल्या आतड्याची लांबी ही खूप जास्त आहे आणि जे मांसाहारी प्राणी आहेत त्यांच्या पोटातल्या आतड्याची लांबी ही खूप कमी आहे. कारण मांसाहार भक्षण केल्यानंतर त्यांच्या पोटामध्ये ते जास्त काळ ठेवता येणार नाही, कारण ते सडेल, कुजेल आणि म्हणून पटकन ते शरीरामधून बाहेर पडावं यासाठी त्यांच्या शरीरामध्ये आतड्याची लांबी खूप कमी आहे. आणि माणसाच्या शरीरामध्ये आतड्याची लांबी खूप जास्त आहे, कारण मनुष्य हा सुद्धा शाकाहारी प्राणी आणि तो गवत इत्यादी खाल्ल्यामुळे किंवा फळं इत्यादी खाल्ल्यामुळे, वनस्पतीजन्य पदार्थ खाल्ल्यामुळे कोणत्याही प्रकारे अशा प्रकारच्या हानींचा विचार हानी होत नाहीत, म्हणून आतड्याची लांबी ही जास्त आहे शाकाहारी प्राण्यांमध्ये. त्याचप्रमाणे जबड्याची आणि दातांची रचना, जी मांसाहारी प्राणी आहेत त्यांच्याकडे टोकदार सुळे आहेत, टोकदार दात आहेत की जेणेकरून त्यांना ते मांसाचे लचके तोडता यावेत. याउलट शाकाहारी प्राण्यांच्या दातांची रचना ही तितकी टोकदार नाही आहे, उलट चरवण करता येतील अशा प्रकारच्या दातांची रचना आहे. तिथे लचके तोडता येतील, तुकडे करता येतील अशा दातांची रचना आहे. तिथे चावण्याच्या दातांची रचना नाही आहे आणि आपल्याला बाकी ही दातांची रचना चावण्यासाठी दिलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे या शरीरशास्त्राचा देखील विचार केला तर मग लक्षात येतं आपल्याकडे नखे सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने तीव्र अणकुचीदार नखे नाही आहेत. तर या सगळ्या अनेक गोष्टींचा विचार केला, शरीर विज्ञानाचा देखील जरी विचार केला तरी लक्षात येतं की आतड्यांची लांबी आपली अधिक आहे, दातांची रचना पसरट आहे चरवण करण्यासाठी. त्याचप्रमाणे आपल्याला पाणी पिताना आपण ओठांनी पाणी पितो, जिभेनी नाही. तर अशा अनेक गोष्टींचा विचार केल्यानंतर हे लक्षात येतं की मनुष्य शरीराची रचना सुद्धा अगदी शाकाहारी प्राण्यांप्रमाणेच आहे आणि म्हणून मनुष्य सुद्धा नैसर्गिक रीतीने, स्वाभाविक रीतीने शाकाहारीच प्राणी आहे. तर अशा पद्धतीने आपण याही गोष्टीचा थोडासा उल्लेख केला. जैन दर्शन तर याच्या पुढे जाऊन सांगतं की बाबा रे, केवळ शाकाहारच का म्हणतोस? शाकाहारामध्ये सुद्धा ज्या फळ, फूल इत्यादी खाण्याने अनंत जीवांच्या घाताचा, हिंसेचं पाप लागतं अशी कंदमुळं सुद्धा तू खाऊ नयेस. बोला, जैन दर्शन किती वैज्ञानिक आहे. ते म्हणतं मांसाहार तर दूरच राहो, ते तर आपलं अन्नच नाही, परंतु शाकाहारामध्ये सुद्धा जे पदार्थ खाल्ल्याने, मुळं खाल्ल्याने, कंद खाल्ल्याने तुला अनंत जीवांच्या घाताचं पाप लागेल, तू अशा प्रकारचं कंदमुळांचं भक्षण करू नयेस. बोला, पोटाचा खड्डा तर तितकाच आहे, मग आपण त्या पोटामध्ये एखादं सफरचंद खाल्ल्याने एका जीवाचा घात होत असेल आणि तितक्याच कांदा, बटाटा इत्यादी कोणत्याही प्रकारच्या जमीन कंद किंवा अशा प्रकारच्या कंदमूळ भक्षण करण्याने अनंत जीवांचा घात होत असेल तर मग तेवढंच पोट भरण्यासाठी आपण एखाद्या जीवाचा घात होणाऱ्या त्या फळांचा आधार घ्यावा, भाज्यांचा आधार घ्यावा की अनंत जीवांचा घात होईल अशा प्रकारच्या कंदमुळांचा आधार घ्यावा. हे प्रत्येक जीवाने आपल्या विवेकाने ठरवायचे आहे. बाबा रे, आत्ताची भूक भागवण्याबरोबरच पुढच्या गतीमधल्या परिणामांचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. आज थोडीशी चर्चा खूप लांबली, परंतु निश्चितच आपल्याला या काही गोष्टी तरी नवीन माहिती झाल्या असतील. याद्वारे जैन दर्शन किती खोलवर जाऊन विचार करतं याच्या आधारे आपण निश्चितच या सर्व बाबींचा विचार करू शकतो. आणि खऱ्या अर्थानं जीव 5 इंद्रिय आहे, म्हणजे 1 इंद्रिय, 2 इंद्रिय, 3 इंद्रिय,
चतुरिंद्रिय पंचेंद्रिय यामधून सर्व जीव संसारी आहेत आणि म्हणून या संसारी अवस्थेमध्ये आपण कशा प्रकारे राहून आत्मकल्याण केलं पाहिजे या सगळा भाग येथे आपल्याला समजून येऊ शकतो. आपण इंद्रिय सहित जरी असलो तरी वास्तवामध्ये आपला स्वभाव अशा इंद्रियांनी रहित होऊन अतींद्रिय रूप सिद्धावस्था प्राप्त करणं हे आपलं खऱ्या अर्थाने इप्सित आहे. अशा प्रकारचं सिद्धत्व सर्वांना प्राप्त होवो या मंगल भावनेने ओम नमः.